नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50। राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादात मध्यस्थी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज निकाल राखून ठेवलेला आहे। तसंच सर्व पक्षकारांना मध्यस्थीसाठी नाव सुचवण्याचे आदेश दिले होते। दरम्यान बुधवारी जी सुनावणी झाली त्यात निर्मोही आखाडा वगळता अन्य हिंदू पक्षकारांनी मध्यस्थीस विरोध केला होता, तर मुस्लिम पक्षकारांनी पाठिंबा दिला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघातील रेल्वे स्टेशनचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येणार असल्याने स्टेशनची मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती। स्टेशनच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध कल्याणकारी आरोग्य उपक्रमांचं लोकार्पण करण्यात आलं। मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना प्रमुखांसह भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी मिशन मेळघाट आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रकल्पाचं उद्घाटन करणार आले। पुणे शहरातील खराडी येथील दफनभूमीच्या जागा पीएमला देण्यात आलेली आहे। पीएमपीएलला देण्यात आलेली आहे। या कारणामुळे इंडियन मुस्लिम फ्रंट आणि या भागातील मुस्लिम समाजाने थेट प्रतिकात्मक जनाजा घेऊन मोर्चा काढलाय। माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी प्रतिकात्मक जनाजा महापालिकेत आणला होता। नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेत आज 1983 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय। विशेष म्हणजे महानगरपालिकेकडून नाशिकमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला 5,000 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली। तसंच पालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मार्चपासून लागू करण्याची घोषणाही करण्यात आली। दिल्लीत डालीगंज भागात सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरींवर एका जमावानं हल्ला चढवला। विश्व हिंदू दलाच्या या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोरदार गुंडगिरी करत मारहाण देखील केली। सोलापूर विद्यापीठाचा वाद आता चिघळत चाललेला आहे। सोलापूर विद्यापीठाचं नामांतर करताना मंत्रिमंडळाच्या उपसमितीने खोटी कागदपत्र सादर करून न्यायालयाचा अवमान केल्याने मंत्रिमंडळाच्या उपसमितीला मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी उद्या मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे। पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय। काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी हा हल्ला फिक्स होता असा गंभीर आरोप केला। निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसमधून अल्पेश ठाकोर भाजपमध्ये जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत। पाकिस्तानवर चोहो बाजूने टीकेची झोड उठली। त्यातच 45 पाकिस्तानी नागरिकांनी पाकचं नागरिकत्व नाकारून भारतीय नागरिकत्व स्वीकारलंय। पुण्यात भारतीय नागरिकत्वाने मिळालेले त्यांनी समाधान जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत राहुल आणि सोनिया गांधींच्या नावांचा समावेश आहे। काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पहिल्या यादीत प्रियंका गांधींचं मात्र नाव नाहीये। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पनवेलमध्ये जाहीर सभा घेतली। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार यांच्यावर जोरदार टीका केली। पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित होता तर नव्हता ना असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला। आपण स्वयंबळावर लढण्यास तयार असल्याचं सांगत आघाडीला कोपरखळी देखील मारली। ठाण्याच्या उपवन लेक येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांशी संवाद साधला। यावेळी ठाण्यातील तरुण तरुणींना भेडसावणाऱ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं देखील त्यांनी दिली। नोकरी, बेरोजगारी, पाणी, शिक्षण, दळणवळण तसंच महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली। उद्धव ठाकरे यांना एकदा मातोश्रीच्या बाहेर पडून बेस्टच्या कामगारांची स्थिती पाहावी असं आवाहन नितेश राणे यांनी केलंय। समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या एल्गार मेळाव्यात त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप केले। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंमध्ये मला बाळासाहेबांचे गुण दिसत अजिबात नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय। गदिमा, पु ल देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यासह उपस्थिती दर्शवली। मुंबईतील या कार्यक्रमात पवारांनी साहित्यिकांच्या कलागुणांबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। पंकजा मुंडेंच्या महिला आणि बालविकास विभागात 106 कोटींचा मोबाईल घोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटपात हा घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडे करतात। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे।
भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह 14 पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा तपशील न दिल्याचा ठपका या सर्व पक्षांवर ठेवण्यात आलाय। याला उत्तर देणं, या 14 राजकीय पक्षांवर उत्तर देणं हे बंधनकारक असणार आहे। पाकिस्तानकडून होत असलेल्या सततच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले राजौरीतील शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत। सीमेपासून 5 किलोमीटर अंतरावरील शाळा मागील तणावाच्या वातावरणात बंद करण्यात आल्या होत्या। यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत जाता येणार आहे। इंदोरमधील एमजी रोडवर हॉटेल सम्राटाच्या बेसमेंटमध्ये गुरुवारी रात्री 8च्या सुमारास आग लागली होती। या आगीनंतर मोठ्या प्रमाणात घाबरलेल्या लोकांनी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। काही लोक जखमी झालेत तर काहींना अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आलंय। महाविद्यालयाचा इन हाऊस कोटा 20% 10% आणण्यात आल्याची घोषणा शिक्षण मंत्री तावडे यांनी केली। आरक्षण 103% गेलं नसल्याचाही दावा विनोद तावडे यांनी यावेळी केलाय। लाच स्वीकारताना मलकापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता गजानन ठोंबरे याला अटक करण्यात आली। लाचलुचपत विभागाने 5,000ची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडले। रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हीलचेअरवरील महिलांनी आपली प्रतिभा दाखवण्याची संधी त्यांना मिळाली। नीना फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। भिवंडी शहरातील एका कर्तबगार अशिक्षित महिलेने दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडीचं काम करून आपल्या तब्बल 5 मुलींना उच्च शिक्षण दिलं। 5 पैकी 3 मुली डॉक्टर, वकील आणि पोलीस बनल्या आहेत। मुलींना मुलाप्रमाणे शिक्षण दिल्यानंतर त्याही स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, हा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवलाय। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी युती, आघाडी, अपक्ष उमेदवारांना एकूण 148 अर्ज भरलेले आहेत। शुक्रवारी या अर्जांची छाननी होणार आहे, तर 13 मार्चपर्यंत हे अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे आणि त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। जळगावात प्रथमच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रात्री 12 वाजता हातात मशाल घेऊन महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली। या रॅलीत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह अनेक महिला मंडळं सहभागी झाली होती। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करताना हल्ली आपल्याला पाहायला मिळतात, पण रस्त्यावरील बाईक रिपेअरिंगच्या गॅरेजमध्ये महिला आजपर्यंत तुम्ही काम करताना पाहिल्या नसेल। पण आता हा अपवादही संपुष्टात आलाय, कारण विक्रोळीत एक महिला बाईक रिपेअरिंगची कामं करताना दिसते। वर्धा शहरातील वंजारी चौकात धारदार शस्त्रानं वार करून उमेश ठाकरे याची हत्या करण्यात आली। उमेश ठाकरे यांची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नगरचे पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते। या योजनेत एकूण 22 पाझर तलाव आणि 3 लघु पाटबंधारे भरण्यात येणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर भिवंडीतील अजनगर परिसरात कचरा कुंडीत शेकडो आधार कार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली। यामध्ये आपलं आधार कार्ड नाही ना हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। पोलिसांनी सर्व आधार कार्ड ताब्यात घेतलेत। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाड धरणात सध्या मृत साठा शिल्लक आहे, तर दुसरीकडे राधेनगर भागात दुपारी 4च्या सुमारास अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मेन पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। त्यामुळे पुढील 2 दिवस अकोला शहरात पाणी टंचाई भेडसावणार आहे। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाची महिलांसाठी एक गुड न्यूज आहे। आजपासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे। तेजस्विनी बसमधून महिलांना हा मोफत प्रवास करता येणार आहे। सरकारने कामगारांसाठी आणलेल्या अटल आहार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात करण्यात आला। 2 वर्षात 10 लाख कामगारांची नोंदणी झाली आहे आणि त्यांना फायदा मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे। मनसे विधानसभा निवडणुकीसाठी आग्रही असून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे। दादर चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा सेना भाजपकडून शुभारंभ झाल्यानंतर आता नवा पोस्टर वाद सुरू झालाय। सेना भवन समोर मनसेकडून पोस्टरबाजी करत शिवसेनेवर आयत्या बिळावर वाघोबा अशी टीका करण्यात आली। आत्महत्या केलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। जिल्हा प्रशासनानं त्यांना मदत जाहीर केली, त्यामुळे अंत्ययात्रा काढण्यास कुटुंबियांनी होकार दिला। आरक्षणासाठी संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली होती।
नाशिक महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेली धार्मिक स्थळं वाचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा। यासाठी नाशिकमध्ये आमदारांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। मंदिर बचाव समिती, विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन केलं। नागपूरच्या संविधान चौकात आदिवासी युवकांनी आपल्या समाजातील नेत्यांच्या विरोधात आंदोलन केलं। आमच्या मतांवर निवडून आलेले आदिवासी नेते समाजाचे प्रश्न मांडत नसल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। रत्नागिरी नगर परिषदेने अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। कारवाईला भाजी विक्रेत्यांनी विरोध केलाय। पालिका अधिकारी आणि भाजी विक्रेत्यांमध्ये वादावादी झाली। विरोध करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात देखील आलेले आहेत। नागपूर स्टार बसच्या 4 कंडक्टर्सने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला। मानकापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून 4ही नराधमांना आता पोलिसांनी अटक केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे। बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या शीतल शिंदेंची ऐनवेळी माघार घेतल्यानं विलास मडिगेरी यांची निवड झालेली आहे। स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेचे मानांकन घसरल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाचे आंदोलन झालेलं आहे। महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।